श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आयुष्यात आहे ना, प्रत्येक सेकंदाला अनेक विचार येत असतात. त्या विचारांमध्ये अनेक अपयश, अनेक संकट, अनेक दुःखसुद्धा येत असतात. परंतु त्यापासून आपला देह दूर राहणं गरजेचं आहे. कारण प्रत्यक्षात त्या विचारांमध्ये, त्या अपयशामध्ये, त्या संकटामध्ये आपला देह अडकून राहिलेला आहे. अपयश, संकट आणि दुःख ही प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. अशी कोणतीही व्यक्ती नाही आहे या पृथ्वी तलावर त्या व्यक्तीच्या आयुष्यात अपयश, संकट आणि दुःख नाही आहेत. समर्थ म्हणाले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझं शोधून पाय. पण यातून बाहेर पडण्यासाठी आपली मानसिक तयारी असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. जर आत्मविश्वास नसेल तर मनाची तयारी करून सुद्धा तुम्ही डळमळीत व्हाल. बरोबर की नाही? म्हणून विचार करा. आपल्याला एखादं काम करायचं आहे, पण आपले नियोजनच नसेल तर आत्मविश्वास होईल का? नाहीये. आपण निराश होऊ. असं वाटतं की आपलं कधीच काही चांगलं होणार नाहीये. खरं तर अपयश हे यशाकडे नेणारं पहिलं पाऊल असतं. आपलं काय असतं माहिती आहे? आपल्याला एखाद्या कार्यामध्ये जर अपयश आलं ना, तर तिथल्या तिथे आपण काम सोडतो. बरोबर की नाही? हातातलं काम सोडून निघून जातो. मग आपण ते यशाकडे पोहोचणार आहोत का? नाही ना. समर्थ म्हणाले, अपयश आलं, हार मानू नको. अपयश मिळवण्यासाठी यश मिळवण्यासाठी अपयशाच्या समोर जावंच लागतं. समर्थ म्हणाले, अपयश म्हणजे काय हो? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत अपयशी होतो, पण त्या अपयशामध्ये यश दडलेलं आहे, ते ओळखायला आपण शिकलं पाहिजे. अपयश आपल्याला कमतरता दाखवत असतं, परंतु जेणेकरून आपण त्यावर काम जर करू शकलो, एखादी गोष्ट चुकलो, बघा प्रत्यक्षपणे चुकीचं केलं तर त्याचा शेवटसुद्धा बघा गोड होईल का? नाहीये. ती गोष्ट जेव्हा आपण चुकलेलो आहोत तिथे आपण सुधारणा केली, मग पुढचं येणारं जे संकट आहे ते टळेल. बरोबर आहे की नाही? अपयश आलं की राग मानू नका, रागावू नका. आपण काय करतो, अपयश आलं ना, समोर असणाऱ्या व्यक्तीवर राग काढतो. हे चुकीचं आहे. काय गरज आहे? आपण आपल्या एखाद्या कामामध्ये अपयश झालेलो आहोत ना, मग आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढून उपयोग काय? काहीच नाही आहे. तो राग आहे ना, फक्त 2 मिनिटाचा असतो. पण आपण जे बोलणार आहोत ना, त्या समोरच्याच्या मनाला इतकं लागतं ना, की तो पुढची 2 वर्षे काय, पुढची बघा 20 वर्ष बोलत नाही आहे. मग आपण बोलतो, अरे चुकीचं बोलून गेलो आपण. मग मन विचलित होतं. मन विचलित होऊ देऊ नका. समर्थ म्हणाले, आपल्यावरती संकट येणारच. संकट कोणावरती येत नाही हो. संकट आपल्याला उलट अधिक मजबूत बनवत असतं. ज्या वेळेला संकट येणार नाही त्यावेळी आपण कमकुवत होतो. समर्थांना निवेदन ठेवताना बघा, प्रत्येक वेळेला आपल्याला सांगता आलं पाहिजे, हे परमेश्वरा, तू जे संकट दाखवत आहेस, जे अपयश माझ्यासमोर येत आहेत, त्या अपयशांना, त्या संकटांना सामोरं जाताना तुझं नामस्मरण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्या कार्यासाठी मला प्रत्यक्षात बघा सामर्थ्य पुरव. मग जीवनात कधीच हार येणार नाही आहे. हार आपण मानणारे नसणार. कारण साथ कोणाची आहे? ज्याने या पृथ्वी तलावर आणले त्याचीच आहे ना. परंतु आपण काय देवाकडे मागतो? देवा मला सुखाशी ठेव. मग आपण मोकळे. आपण काय विचार करतो, अरे मी देवाजवळ गाऱ्यानं घातले, पण काय उपयोग? पण त्याप्रमाणे तू कर्म उत्तमाचे करणं, प्रयत्न करत राहा. नुसतं सांगून उपयोगाचं नाही. त्यासाठी कर्म केले पाहिजे. समर्थ म्हणाले, आधी कर्माचा प्रसंग. कर्म केले पाहिजे सांग. कर्म कर ना.
बरोबर की नाही? म्हणून जीवनात संकट आल्यावर नेहमी विचार करणं गरजेचं आहे. निराश होऊ नको. आलेल्या दुःखांना बघा सामोरं जाणं गरजेचं आहे. कधी कधी संकट खूप मोठी वाटतात हो, लहान असतात, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य विचार, ठोस निर्णय आपल्यालाच घेता आला पाहिजे. शांतपणे विचार करून त्या संकटावर मात करून बघा आपण पुढे गेलो पाहिजे. तेव्हाच आपल्याला योग्य मार्ग सापडेल ना. अहो प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, दुःख कोणाला आलेले नाही आहेत. प्रत्येकाच्या वाटेला दुःख आहेत. अहो या देहाच्या सुद्धा हो, असं नाही आहे की या देहाच्या वाटेला नाही आहेत. नाही, प्रत्येकाच्या वाटेला आहेत. परंतु त्या दुःखातून, त्या नैराश्यातून, त्या वेदनेतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. त्या खूप खोलवर परिणाम करत असतात, पण त्याला लांबच ठेवा. दुःखात अडकून राहिल्यास जीवनात असलेली प्रगती बघा, जीवनाची प्रगती मंदावते. दुःखावर मात करणं सोपं नसतं, पण जर मनाचा धीर राखला तर त्यातून बाहेर पडता येतं. म्हणून दुःखात अजिबात अडकू नका. बरोबर की नाही? बाहेर येण्याचा प्रयत्न करा. इतरांशी संवाद साधा. आपल्या वाटेला दुःख आलं की आपण एकदम शांत राहतो, कोणाशीही बोलत नाही आहे. मग ते दुःख कमी होणार आहेत का? नाही आहे. त्यासाठी आपण बोलताना बघा, एखादा जोक असेल, विनोद असेल, तेव्हा बघा प्रत्यक्षात आपल्याला ते हसवून जातं आणि मनातलं दुःख कमी होत असतं. बरोबर की नाही? आपल्याला एक प्रकारे मानसिक आधार मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनामध्ये सकारात्मकता आपल्या असणं गरजेचं आहे. अहो सर्व प्रकारे जर आपण पाहायला गेलो तर नकारात्मक गोष्टी घेऊन बसलेलो आहोत. आपल्याला जे योग्य वाटतं ना तेच करा. दुसरं जे लोक करत आहे त्यांसारखं जर करायला गेलात तर जीवनात तुम्ही सुखी नाही होणार. बरोबर की नाही? आपल्याला प्रेरणादायी विचार अंमलात आणायचे आहेत. बरोबर की नाही? सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्टींचा विचार करता आला पाहिजे. जीवनातील प्रत्येक आव्हानाला आपण सामोरं गेलं पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या आयुष्यातला जो आत्मविश्वास आहे तो आपल्याला टिकवायचा आहे. कारण तुम्ही अपयश, संकट, दुःख यावर मात करू शकाल, पण आत्मविश्वास जर तुमचा डळमळीत झाला मग उपयोग काय? कारण प्रत्येक दिवस हा नवीन असतो आणि प्रत्येक दिवशी एक नवीन संधी आपल्याला पाहायला मिळत असते. त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. जीवनातून एक जरी संधी वाया गेली ना किंवा त्या संधीचं सोनं करता आलं नाही ना, पुन्हा ती संधी आपल्या जीवनात येईल ते आपल्याला कळणार नाही. बरोबर की नाही? म्हणून रोजचा दिवस हा नवीन आहे. कालच्या अपयशाला तुम्ही विसरून पुढे चला. काल अपयश आलते ना, त्याचा विचार करत बसू नका. काल काय झालं त्यामध्ये जर तुम्ही विचार करत बसाल, वेळ पूर्णपणे घालवत बसाल तर प्रयत्न तुमचे कमी पडतील. प्रयत्न चालू ठेवा, कारण प्रयत्नांतील परमेश्वर. अपयशावर योग्य दृष्टिकोन ठेवा. अपयश म्हणजे काय ते बघा, अपयशाला शेवट नसतो, तर तो आपल्याला एका नवीन ध्येयाकडे नेणारा असतो. अपयशामुळे आपण एखाद्या गोष्टीत बघा चूक करत असतो, बरोबर की नाही? परंतु झालेली चूक पुन्हा सुधारणं, त्यातून हळूहळू यश मिळवणं हीच खरी काळाची गरज आहे. अपयशाकडे आपला देह का जातो? कारण आपल्यामध्ये असणारा जो नकारात्मक दृष्टिकोन आहे ना, तो अपयशाकडे घेऊन जाणारा असतो. समर्थ म्हणाले, आपण पुढे चालत राहणं गरजेचं आहे. मागे जर वळून पाहिलं तर आपल्याला संपूर्णपणे बघा, ज्या भूतकाळात गोष्टी घडून गेलेल्या आहेत, आलेलं दुःख बघा, त्या गोष्टीचाच आपण विचारात आपलं देह अडकून राहील. म्हणून आलेल्या संकट हाताळताना आपल्यामध्ये संयम ठेवणं गरजेचं आहे. धैर्याने उभं राहिलं पाहिजे. संकट आपल्या जीवनात येतील हो,
येतात जातात, परंतु त्या काळात आपला संयम आणि धैर्य महत्त्वाचा असतो. संकट आल्यावर आपण घाबरायचं नाही आहे, मनामध्ये नामस्मरण चालू ठेवायचं आहे. अशा वेळी शांत राहणं गरजेचं आहे आणि विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण कोणतंही मोठं संकट जेव्हा येतं ना, तेव्हा प्रत्येक वेळेला बघा सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात आहे. म्हणून अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. त्या अपयशावर मात करण्यासाठी प्रत्येक वेळेला परमेश्वराची साथ असणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.